डोंबिवलीतल्या अमुदान कंपनीचा मालक मलय मेहता याला ठाणे पोलिसांनी अटक केली। त्याला आज कल्याण कोर्टात हजर करण्यात येणार आहे। गुरुवारी अमुदान केमिकल या कंपनीच्या रिएक्टरमध्ये झालेल्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला। त्यानंतर मलय मेहतानं अंतरिम जामिनासाठी अर्ज केला। जामिनाच्या सुनावणीसाठी मलय ठाणे कोर्टात आला असता त्याला पोलिसांनी अटक केली। कंपनीच्या आणखी एक संचालिका मालती मेहतांचाही शोध सुरू होता। मालती मेहतांना नाशिकच्या पेठरोड परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतलं। रात्री उशिरापर्यंत चौकशी केल्यावर मालती मेहतांना सोडून देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। आपण बघतोय मलय मेहताला कल्याण कोर्टात हजर केलं जाणार आहे, मात्र मालती मेहतांना चौकशी करून सोडण्यात आलं। दरम्यान डोंबिवलीत ज्या कंपनीमध्ये स्फोट झाला त्या अमुदान कंपनीला प्रदूषण नियंत्रण मंडळानं नोटीस पाठवलेली आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळानं या कंपनीला क्लोजरची नोटीस पाठवली। उत्पादन बंद करण्याचे आदेश यामध्ये देण्यात आले आहेत। डोंबिवली MIDC मध्ये याच कंपनीत भीषण स्फोट होऊन 13 जणांचा मृत्यू झालेला आहे। आपण बघतोय अमुदान कंपनीला प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस आणि उत्पादन बंद करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत।